नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण कृषी बुलेटिन पाहताय. कृषी बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी विस्तारानं पाहूयात. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे आणि इस्लामपूरमधील जयंत पाटील यांच्या साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये स्वतः राजू शेट्टी सहभागी झालेले होते आणि ऊसाला पहिली उचल FRP जाहीर करावी आणि सोबतच 100 रुपये देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. प्रकरणी राजू शेट्टी आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखाना यांच्यामध्ये चर्चा फिसकटलेली आहे. FRP प्रमाणे ऊस दर देण्याचं मान्य करा, नाही तर जो का तुम्ही ऊस दर देताय तो दर राजू शेट्टी यांना मान्य नाही. त्या आता राजाराम बापू सहकारी कारखान्याच्या काट्याच्या या ठिकाणी आंदोलनाला बसले. नेमकं काय परिस्थिती आहे आणि नेमकं कुठला विषय झाला या संदर्भात त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया. नेमकं काय चर्चा झाली आणि कशाबद्दल तुमच्या चर्चा फिसकटली? आम्हाला आधी सांगितलं की आम्ही सुद्धा कोल्हापूरचा पॅटर्न मंजूर करायला तयार आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये कोल्हापूरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला 50 रुपये देण्याचंच त्यांनी फक्त मान्य केलं. परंतु यावर्षी तुटणाऱ्या ऊसाला कोल्हापूरमध्ये FRP अधिक 100 रुपये द्यायचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सगळे कारखाने द्यायला सुरुवात केलेली आहेत. परंतु इथं मात्र राजाराम बापू कारखान्याची मुळातच FRP 3210 रुपये बसते आणि त्यांनी पहिली उचल 31 रुपये जाहीर केलेली आहे. खरं तर त्यांनी कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यानुसार 3210 अधिक 100 म्हणजे 3310 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये 200 रुपये कमी केलेले आहेत आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. FRP प्रमाणे दर मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार. कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, इस्लामपूर, सांगली. पुढे पुढच्या बातमीकडे. सुरत चेन्नईला जाणाऱ्या महामार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं सुरू केलीत. या अगोदर देखील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनं सुरू करून राज्य सरकारच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या या मागणी संदर्भात उदासीन असून येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामुळे हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणार असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. हे आसमानी संकट पण आहे, सुलतानी संकट पण आहे. आम्ही एवढं नुकसान भरपाई देऊ, गारपीटचं देऊ, अतिवृष्टीचं देऊ, वादळ वाराला देऊ, नुसतं देऊ, काय द्यायचं नाही, काय नाही, हे असं ह्या सरकारचं चाललंय. त्यामुळे शेतकरी खवळलेलं आहे आणि शेतकरी ह्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभा लोकसभेमध्ये चांगलं दणका दिल्याशिवाय राहणार नाही, ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. शेतकऱ्यांनी जमिनी नाही दिल्या तर नोटिसा देणार आहेत, देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेणार आहे असं देखील तुम्हाला माहित आहे. शेतकरी बांधव शेतीवर एवढं प्रेम करतो, नुसतं बांधासाठी भांडण झालं तर जीव घ्यायला पण घाबरत नाही, जीव द्यायला पण घाबरत नाही. गेल्या 1 वर्षापासून आम्ही रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण हे सर्व आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केलं. सरकारचं लक्ष वेधलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला मिटिंग लावतो म्हणून गेल्या 4 महिन्यापूर्वी आश्वासनं दिले, परंतु मंत्रालयात मिटिंग या सरकारनं लावलं नाही. 4-5 दिवसापूर्वीच परत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी असा शब्द दिलाय की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा मिटिंग लावू आणि शासनाकडे निश्चितपणे केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करू. परंतु त्या अगोदर आणखीन सरकारचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी हे आंदोलनाचं हत्यार आम्ही उपसलेलं आहे आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि यानंतरची बातमी अकोला जिल्ह्यामधून. मागील 3 दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायतींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. गहू, कपाशी, तूर, सोयाबीन पिकांचं जास्त नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांपेक्षा सरसकट मदत द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत निवेदन देखील देण्यात आलं. शासनानं सरसकट मदत द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदन देऊन देण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्ह्यात 3 दिवसापासून सतत अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि बागायतदार आणि कोरडवाहू शेतकरी अक्षरशः संपवून टाकला. म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचा सर्वे करू नका.
हीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि पंढरपुरामध्ये एका रात्रीमध्ये 9 मंडळांमध्ये सरासरी 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कासे गावात सर्वाधिक 23 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. द्राक्षांवर मोठ्या प्रमाणामध्ये रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता फवारणीचा खर्च एकरी 15 रुपयांनी वाढणार आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. पाहूया. आज पहाटे पंढरपूर तालुक्याला अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला आहे. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये सरासरीच्या 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सर्वाधिक पाऊस हा कासेगाव गावामध्ये 23 मिलीमीटर झालेला आहे. यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आपण आता कासेगावच्या एका द्राक्ष बागेमध्ये आहोत. या ठिकाणी आपण बघू शकताय जे द्राक्षाचे घड आता उगवण्यास सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये पाणी गेले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये यावर डावण्या, करपा, भुरी अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे जो दुष्काळात होरपळलेला शेतकरी होता, ज्याने दुष्काळामध्ये पाण्याचे टँकर लावून बागा जगवल्या, त्याला आता अवकाळीने पुन्हा एकदा तडाखा दिलेला आहे. एकट्या कासेगावमध्ये 7 ते 8 हजार एकरवर द्राक्षाचं पीक घेतलं जातं. मध्यरात्री पाऊस झाला, पहाटे पाऊस झाला आणि आपण बघू शकताय की लगेच शेतकऱ्याने पुन्हा एकदा आपल्या द्राक्ष बागांवर फवारणीची सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये या द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने सर्वच पिकांच्या नुकसानीची पंचनामे करावेत आणि भरीव अशी मदत करावी, कारण दुष्काळानंतर लगेच अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. आणि ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. आजपासून सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील राजाराम बापू साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलन करण्यात आलेलं होतं. या आंदोलनामध्ये स्वतः राजू शेट्टी देखील सहभागी झालेले होते. सांगली जिल्ह्यात साखर कारखान्याची ऊस दराची कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी राजाराम बापू सहकारी साखर कारखाना जयंत पाटील यांच्या इथे काटाबंद आंदोलन करून ऊस गाळपाची कोंडी करण्याची शक्यता आहे. आता थोड्याच वेळात राजू शेट्टी या ठिकाणी येणार आहे. आपण आहे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना जिथे या ठिकाणी आता हे ऊस या ठिकाणी गाड्या काटा जो करणार त्या ठिकाणी ते थांबवण्यात येणार आहे. त्यानंतर गाळपाची कोंडी करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात राजू शेट्टी या ठिकाणी येणार आहेत. ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना विरोधात आंदोलन करण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील राजाराम बापू साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात स्वतः राजू शेट्टी सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील फॉर्म्युलाप्रमाणे दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदार अद्याप सकारात्मक निर्णय घेण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेकडून पुन्हा एकदा हे आंदोलन करण्यात येणार. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण पाहताय की मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळ या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येतील. त्यानंतर आंदोलन चालू होते. त्या आंदोलनामध्ये स्वतः राजू शेट्टी असणार आहेत आणि त्यानंतर गाळपाची कोंडी करणार आहेत. नेमकं काय होणार हे आता आंदोलनानंतरच करणार आहे. कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, इस्लामपूर, सांगली. यानंतरची बातमी नाशिक जिल्ह्यामधून. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं असून त्यामध्ये सर्वात मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसलाय. जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरवरील द्राक्ष बाग धोक्यात सापडलेली असून सरकारनं तातडीची मदत करावी अशी अपेक्षा बळीराजानं केली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील शेतकरी भारत मोगल यांनी आपल्या 13 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवलेली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या समोरच कुऱ्हाड चालवली आहे. सरकारनं मदत केली नाही तर संपूर्ण बाग तोडण्याचा निर्णय घेऊ असा इशारा देखील ह्या शेतकऱ्यानं त्यांना दिलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेलं असून यामध्ये सर्वात मोठा फटका द्राक्ष बागायतदारांना बसलेला आहे. जिल्ह्यामध्ये 10,000 हेक्टरवरील द्राक्ष बाग धोक्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्यासमोरच शेतकरी भारत मोगल कुऱ्हाड चालवली. सरकारनं मदत केली नाही तर संपूर्ण बाग उद्ध्वस्त करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.
जर आतापर्यंत जर आमच्या पदरात काही पडतच नाही, हेक्टरी 22,000 मुळात म्हणजे हेक्टर शेतीच राहिली नाही शेतकऱ्यांना. हां, सगळे बिघ्यात आणि एकरात आली आणि तुम्ही हेक्टरी जाहीर करू राहिले. हेक्टरी 22,000 काही होईल का? तो तोडायला 4,000ला दिला आता एकरी. आणि सांगा मग तुम्ही, सर्व 13 एकर क्षेत्र आहे, 13 एकर क्षेत्र पूर्ण बाधित आहे. आणि एकरी कमीत कमी 3 लाख रुपये नुसता चालू खर्च आहे. भांडवली खर्च वेगळा आहे, अँगल तारी टोकरे यांचा, हा प्रत्येक शेतकऱ्याचा आहे. जयंत पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे आणि यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं जयंत पाटील यांनी म्हटलं. लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. पंचनामे करून मदत करण्याची मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या शेतातील ऊसाचे नुकसान झालेले आहे. तरी प्रशासनाच्या वतीने तलाठी किंवा गिरदावर असे कोणी व्यक्ती आलेले नाही. आणि यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे कसाबसा आम्ही ऊस झोपलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. बातमी यानंतरची लातूर जिल्ह्यामधून. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांचं तूर, ऊस आणि ज्वारी पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. 13 गावातील पंचनामे पूर्ण झालेले असून 245 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती कळतीये आणि यामध्ये 19 हेक्टर बागायती शेतीचं नुकसान झालंय. तर अहमदपूर तालुक्यातील खंडळी गावामध्ये 150 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत. लवकरात लवकर पंचनामे करा आणि आमची नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलेला, कसं तर मेहनतीवर हा ऊस आणलेला होता, तरी या चक्रीवादळामुळं ऊस, बाकीचे शेतकऱ्याचे जुंधळे आहेत, काही रबीचे रानं पूर्ण खराब होऊन गेलेले आहेत. तर कमीत कमी माझे 5 एकर ऊस आहे, 4-5 लाखाचं नुकसान आहे. लावणीचा ऊस आहे. तर का करावं, शासनानं काहीतरी दखल घेऊन कारखान्याला का होईना घेऊन जावं ही अपेक्षा आहे. आणि या सगळ्याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी. पाहूया. लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटाचा सामना करावा लागलाय. खरीप हंगामामध्ये पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. मात्र रब्बी पिकातून तरी काहीतरी हाताशी लागेल अशी अपेक्षा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होती. मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीने दमदार पावसाची हजेरी या ठिकाणी लावली आणि यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. आपण पाहू शकता की सध्या आपण या शेतामध्ये आहोत. या ठिकाणी जे आहे ते हे पूर्ण तुरीचं पीक जे आहे ते पूर्ण आडवं या ठिकाणी पडलेलं आहे. यामुळं आता सध्या या रब्बी पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र हे सुद्धा पीक आता शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये 8 महसूल मंडळामध्ये जे पावसानं आहे ती दमदार हजेरी लावलेली होती. त्यामध्ये आत्तापर्यंत 13 गावातील पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 245 हेक्टरवरील हे नुकसानाची आकडेवारी सध्या समोर आलेली आहे. तर यामध्ये 19 हेक्टर हे बागायती क्षेत्र असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. मात्र अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी गावामध्ये एकाच गावामध्ये पूर्ण जिरायती आणि बागायतीचं एकूण 150 हेक्टरवरील नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आत्तापर्यंत 13 गावांमधील पंचनामे जे आहेत ते पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत. आणखीनही पंचनामे सुरू असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. आणि या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. इथे सामन्याची बातम्यांचं उगाच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.